नमस्कार मित्रांनो, जॉब जंकी मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, एक लेटेस्ट अपडेट आलेली मित्रांनो, इंटेलिजन्स ब्युरो यांच्यातर्फे 2025 ची लेटेस्ट अशी भरती काढण्यात आलेली आहे. मित्रांनो, पद बघू शकता तुम्ही, मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे MTS या पदासाठीची ही भरती आहे आणि पात्रता तुम्हाला फक्त इथं 10वी पास लागणार आहे. मित्रांनो, 10वी पास असणारे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. तर वेतन बघू शकता तुम्ही, 18,000 ते 56,900 एवढं वेतन मिळणार आहे आणि टोटल ज्या जागा आहेत मित्रांनो त्या आहेत 362. तर या व्हिडिओमध्ये आपण या नोटिफिकेशन बद्दल सर्व डिटेल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ. बघूया ऑफिशियल नोटिफिकेशन. इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही, इंटेलिजन्स ब्युरो यांच्यातर्फे मल्टीटास्किंग स्टाफ एक्झामिनेशन 2025 ची ऍड देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही जी ऍड आहे सध्या शॉर्ट नोटीस आहे, डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट याची अजून यायची बाकी आहे मित्रांनो. तर इथं सबसिडरी वाईज तुम्हाला वॅकन्सी दिलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, अगरतला 6, अहमदाबाद 4, अमृतसर 11, बेंगलुरू 4, अमृतसर 7 आहे सॉरी, भोपाल 11 असं बघू शकता तुम्ही. तर इथं महाराष्ट्रासाठी बघणार आहोत आपण. महाराष्ट्रासाठी बघू शकता मुंबईसाठी 22 जागा आहेत आणि नागपूरसाठी 2 जागा, अशा 24 जागा आपल्या महाराष्ट्रासाठी आहेत मित्रांनो. तिथं तुम्ही अर्ज करू शकता. इतर सबसिडरी तुम्ही इथं बघू शकता. अशा टोटल 362 जागांसाठीची ही भरती असणार आहे मित्रांनो. तर इथं डिस्क्रिप्शन ऑफ द पोस्ट दिलेलं आहे. ही जी पोस्ट आहे मित्रांनो, जनरल सेंटर सर्व्हिस म्हणजे ग्रुप सी ची नॉन गॅजेटेड पोस्ट असणार आहे आणि पे स्केल तुम्ही बघू शकता 18,000 ते 56,900 प्लस तुम्हाला त्यामध्ये अलाउन्सेस मिळणार आहेत. आणि यासाठी जी क्वालिफिकेशन लागणार आहे, इसेन्शियल क्वालिफिकेशन, तर एक पहिलं दिलेलं आहे मित्रांनो, मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड बोर्ड म्हणजे 10वी पास तुम्हाला तिथं लागणार आहे. आणि दुसरं जे महत्वाची दिलेली नोट, पोझेशन ऑफ डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ दॅट स्टेट अगेन्स्ट विच कॅन्डिडेट हॅज अप्लाइड म्हणजे तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो, ज्या स्टेटसाठी तुम्ही अप्लाय करतायत. म्हणजे तुमच्याकडे ज्या स्टेटचं डोमिसाइल आहे त्या स्टेटमध्ये तुम्ही फक्त अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो. ही महत्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवण्यासारखी आहे. पुढे बघूया एज लिमिट. तर 18 ते 25 असं एज लिमिट दिलेलं आहे मित्रांनो, 14/12/2025 या कट ऑफ डेट पर्यंत. नंतर इथं एज रिलॅक्सेशन पण देण्यात आलेलं आहे. अप्पर एज लिमिट जी आहे ती 5 वर्ष दिलेलं आहे फॉर SC आणि ST आणि 3 वर्ष देण्यात आलेलं आहे OBC कॅन्डिडेटला मित्रांनो. इथं अजून जनरल सूचना पण दिलेल्या आहेत. पुढे बघूया मित्रांनो, द कॅन्डिडेट कॅन ऑप्शन ओनली फॉर 1 SIV अँड वुड दस बी कन्सिडर फॉर वॅकन्सीज मार्क फॉर द सिव्हिअरली म्हणजे कुठल्याही एका सबसिडरीला तुम्ही अप्लाय करू शकता जिथं तुमचं डोमिसाइल असेल त्या स्टेटमध्ये मित्रांनो. नंतर सर्व्हिस लायबिलिटी इथं बघू शकता तुम्ही, द पोस्ट इन्व्हॉल्व्स ऑल इंडिया ट्रान्सफर लायबिलिटी म्हणजे तुम्ही जॉईन केल्यानंतर तुमची कुठे ट्रान्सफर तिथं करण्यात येऊ शकते. स्कीम ऑफ द एक्झामिनेशन, आता परीक्षा कशी असणार आहे, तर ऑनलाईन परीक्षा होणार आहे मित्रांनो आणि 2 टप्प्यामध्ये ही भरती होणार आहे, परीक्षा होणार आहे. तर टियर 1 ची जी परीक्षा असणार आहे, ऑनलाईन एक्झाम ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपची ऑनलाईन एक्झाम, जी की 4 पार्ट मध्ये डिवायडेड राहील. 100 प्रश्न असतील तुम्हाला, एक प्रश्न 1 मार्काला म्हणजे 100 प्रश्न 100 मार्काला. तर ते 4 पार्ट कुठले मित्रांनो, पहिला आहे जनरल अवेअरनेस ज्याचे 40 प्रश्न असतील 40 मार्काला. बी आहे क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड 20 प्रश्न 20 मार्काला. न्यूमेरिकल, अनालिटिकल, लॉजिकल, एबिलिटी अँड रिझनिंग याचे 20 प्रश्न असतील 20 मार्काला. आणि डी जे आहे मित्रांनो, इंग्लिश लँग्वेज याचे 20 प्रश्न 20 मार्काला. असे टोटल 4 जे सेक्शन आहेत याचे 100 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे आणि यासाठी तुम्हाला 1 तास एवढा वेळ देण्यात आलेला आहे मित्रांनो. महत्वाची नोट इथं लक्षात ठेवा, इथं 1/4 ने निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि टियर 2 ची जी एक्झाम आहे ती आहे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ऑन इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन म्हणजे टियर 2 ची जी आहे ती ऑनलाईन टेस्ट नाही मित्रांनो, ती आहे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट. बेसिक ऑफ इंग्लिश लँग्वेज, इट्स व्होकॅब्युलरी, करेक्ट ग्रामर, सेंटेन्स स्ट्रक्चर, सिनोनिमस. इथं सिलेबस थोडक्यात त्यांनी दिलेला आहे. पॅराग्राफ रायटिंग असणार आहे 150 शब्दांमध्ये. तर हे 50 मार्काला तुम्हाला असणार आहे मित्रांनो. 1 तास यासाठी वेळ देण्यात आलेला आहे. म्हणजे एक्झाम पॅटर्न तुम्हाला कळाला, टियर 1 आणि टियर 2 अशा 2 स्टेजमध्ये तुमची एक्झाम होईल. टियर 1 असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप 100 मार्काला आणि टियर 2 असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईप जी 50 मार्काला असणार आहे. आता इथं सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं मित्रांनो, द कट ऑफ मार्क्स जे असणार आहे टियर 1 एक्झाम साठी ते ओपन साठी 30, OBC साठी 28, SC ST साठी 25 आणि EWS साठी 30 असणार आहे मित्रांनो. नंतर अजून महत्वाची एक नोट आहे,
द टियर 2 एक्झाम इज क्वालिफाईंग इन नेचर, म्हणजे टियर 2 एक्झाम जी आहे ती फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे मित्रांनो. महत्वाचं तुम्हाला टियर 1 एक्झाम आहे, पण टियर 2 च्या क्वालिफाईंग एक्झाम मध्ये तुम्हाला 20 हे जे आहे क्वालिफाईंग मार्क्स आहेत, म्हणजे 50 पैकी कमीत कमी तुम्हाला 20 तिथं असणे गरजेचे आहे, तेव्हा तुम्ही पुढच्या प्रोसेसला क्वालिफाय होणार. नंतर फायनल मेरिट लिस्ट जी लागेल मित्रांनो, ते लागेल तुमच्या ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स इन टियर 1 एक्झाम प्रोव्हाइडेड द कॅन्डिडेट इज क्वालिफाईड इन टियर 2 एक्झाम. म्हणजे टियर 1 च्या एक्झामच्या बेसिसवर तुमचं मेरिट लिस्ट लागेल, परंतु टियर 2 एक्झाम ही तुम्ही क्वालिफाय असाल तर. आणि ते जे तुमचं क्वालिफिकेशन असेल मित्रांनो, मेनली टियर 2 मध्ये तुम्हाला 20 मार्क असल्याशिवाय तुम्ही क्वालिफाय तिथं होऊ शकत नाहीत. इथं बघू शकता तुम्ही सिटी ऑफ एक्झामिनेशन त्यांनी सांगितलेलं आहे की डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आम्ही देणार आहोत मित्रांनो. पुढे बघायचं मित्रांनो हाऊ टू अप्लाय. तर अप्लाय कसं करायचं तुम्हाला, तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. कोणत्या वेबसाईटवर, तर www.mha.gov.in किंवा www.ncs.gov.in या दोन पैकी एका वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचंय मित्रांनो. आणि हे जे ऍप्लिकेशन पोर्टल आहे ही 22/11/2025 ला स्टार्ट होणार आहेत मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन. आणि लास्ट डेट आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनची 14/12/2025. तर अजून याची डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट येईल, त्यानंतर 22 तारखेपासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू होतील मित्रांनो. एक्झामिनेशन फी बघू शकता तुम्ही. ऑल कॅन्डिडेट साठी रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस जे आहे ते 550 असणार आहे. आणि त्यापैकी मेल जे कॅन्डिडेट आहे कोणत्या कॅटेगरीचे, तर जनरल, EWS आणि OBC कॅटेगरीचे मेल जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी एक्झामिनेशन फी 100 रुपये. इन ऍडिशन इन रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस 550, अशी टोटल 650 रुपये फी तिथं लागणार आहे मित्रांनो. मोड ऑफ पेमेंट जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करावं लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तिथं पेमेंट स्वीकारलं जाईल. नंतर इथं काही जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, जसं की क्लोजिंग डेट जी असणार आहे फॉर्म भरण्याची ती आहे 14/12/2025. तर मित्रांनो अशा प्रकारची ही छानशी नोटिफिकेशन आलेली मित्रांनो. ही नोटिफिकेशन शॉर्ट नोटीस तुम्हाला दाखवण्याचं मेन कारण असं की अभ्यासाला तुम्ही सुरुवात करा. जागा निघालेल्या आहेत मित्रांनो, खूप चांगली अशी ही भरती आहे. सिलेबस वगैरे इथं डिटेल दिलेलं आहे, त्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करायची मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन जॉब अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद.